चला बघूया आदर्श सूत्रसंचलन नमुना. नमस्कार. आजचा हा क्षण, आजचा हा सुवर्ण क्षण जिथे केवळ एक कार्यक्रम नाही तर आठवणींचा, यशाचा, आनंदाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव साजरा होत आहे. शब्द अपुरे पडतील इतका भावनांचा हा सोहळा. आणि म्हणूनच या आनंद सोहळ्याच्या, या गौरव क्षणाच्या व या प्रेरणादायी संध्याकाळी मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. शब्द अपुरे पडतील इतका हा क्षण मनाला स्पर्श करणारा आहे. या आनंद सोहळ्याच्या आणि या गौरव क्षणाच्या प्रेरणादायी संध्याकाळी मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आणि हृदयापासून स्वागत करते. मान्यवरांच्या उपस्थितीने लाभलेला हा कार्यक्रम अधिकच सुंदर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उजळलेला आणि पालकांच्या प्रेमाने सजलेला आपला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न होत आहे. स्नेहसंमेलन म्हणजे केवळ करमणूक नव्हे तर कष्टांची पावती असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळालेला हा एक सुंदर मंच आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नात्याचा हा उत्सव आहे. आजच्या या कार्यक्रमातून आपण शिक्षणासोबत संस्कार अनुभवणार आहोत. स्पर्धेसोबत सहकार्य आणि यशासोबत नम्रता शिकणार आहोत. या मंगल प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे स्वागत. आदरणीय मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक स्वागत. तसेच या कार्यक्रमाची खरी शान असलेल्या लाडक्या विद्यार्थ्यांचे स्वागत. आपली उपस्थिती आमच्यासाठी मोठी प्रेरणा देणारी आहे. म्हणूनच आपल्या सर्वांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करूया. त्यानंतर दीपप्रज्वलन. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या भारतीय संस्कृतीतील मंगल परंपरेने करणार आहोत. अतिशय पवित्र आणि शुभ अशा दीपप्रज्वलनाने आजचा कार्यक्रम सुरू होईल. दीप म्हणजे ज्ञान, दीप म्हणजे आशा आणि दीप म्हणजे उज्ज्वल भविष्य. मी विनंती करते की आदरणीय मान्यवरांनी मंचावर यावे आणि दीपप्रज्वलनासाठी आपली जागा घ्यावी. आपल्या टाळ्यांच्या कडकडाटात दीपप्रज्वलनाचा मंगल क्षण साकार होत आहे. दीपाच्या ज्योतीप्रमाणे विद्यार्थ्यांचे जीवन उजळत राहो. ज्ञानाने, यशाने आणि सद्गुणांनी त्यांचे भविष्य उज्ज्वल होवो, हीच या क्षणी सर्वांच्या मनातून प्रार्थना आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय. गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत. दीपप्रज्वलनानंतर मान्यवर पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येईल. शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार होईल. मी विनंती करते की पाहुण्यांनी हे स्वागत स्वीकारावे आणि आपल्या प्रेमळ टाळ्यांनी क्षण विशेष बनवावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणजे शाळेच्या वाटचालीचा आरसा आहे. उपलब्धी, यश आणि भविष्यातील ध्येय यांचे सुंदर दर्शन यात होईल. मी विनंती करते की आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक यांनी आजचे प्रास्ताविक सादर करावे. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर शब्दांतून आपल्या शाळेची वाटचाल आपल्यासमोर मांडण्यात आली. अशा विचारांची जोड मिळाल्यामुळेच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडते. हे शब्द प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. आता आपण येत आहोत कार्यक्रमातील सर्वात अभिमानास्पद क्षणाकडे, तो म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा. ही बक्षिसे केवळ ट्रॉफी किंवा केवळ प्रमाणपत्र नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची पावती आहे. आज मंचावर येणारे विद्यार्थी हे केवळ विजेते नाहीत, तर आजचे हे विद्यार्थी उद्याचे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळेल. मी विनंती करते की आदरणीय पाहुण्यांनी मंचावर यावे आणि पारितोषिक वितरणाद्वारे विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. प्रत्येक नावासोबत आपल्या टाळ्यांचा आवाज जरूर द्या, कारण तो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा असतो. खूप खूप अभिनंदन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे. तुमचे यश असेच वाढत राहो आणि आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करत राहो.
या गौरव क्षणानंतर कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभणार आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गीते, नृत्य आणि कला हे स्नेहसंमेलनाचे खरे आकर्षण असते. प्रत्येक सादरीकरण मागे मेहनत, सराव दडलेला असतो. म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमाला मनापासून दाद द्या, टाळ्यांनी कलाकारांना प्रोत्साहन द्या आणि या स्नेहसंमेलनाचा मनसोक्त आनंद घ्या. तर चला, संगीताच्या तालाच्या आणि भावनांच्या प्रवासाला सुरुवात करूया. धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घ्या. आता आपण पुढील जो भाग आहे म्हणजे भाग 2, जो की गाण्यांचे प्रास्ताविकाची सूत्रसंचलन असते, तर तो भाग आपण पुढील भाग 2 मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.